हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला आता आपण सेकंड भाग चालू करतो आहे आणि आता आपण नगरला पोचलेलो आहे आणि आता नगरवरनं आपण राईट मारणार आहे. राईट मारून आपण पाथर्डी रोड पकडून आज आपण भगवानगडाला जाणार आहे. आता ह्या चौकातनं आपण आता राईट मारतो आहे. राईट मारून आपण भिंगरला पोचतो आहे आणि हा भिंगरला राईट मारल्यानंतर तुम्हाला आर्मी एरिया दिसेल पूर्ण आणि डावीकडं पूर्ण आर्मी एरिया आहे. आतमध्ये हे बघा, ह्या डाव्या साईडला पूर्ण आर्मी आहे आणि उजव्या साईडला पाहिलं तर एक फोर्ट आहे, इथं नगरचा किल्ला म्हणतात त्याला. आणि तसंच आता आपण इथनं सरळ गेल्यावर आपल्याला भिंगार लागणार आहे आणि आता आपण स्ट्रेट जातो आहे आणि भिंगार आता आपण पास करून मी पुढं आलेलो आहे. आणि हा जो बघत असाल तुम्ही उजव्या साईडला, तर हा सगळा भिंगारचा आठवडी बाजार आहे. चला आता हा जर सगळा उजव्या साईडला पूर्ण भाजी वगैरे घेऊन लोक गावातली बसतात. आठवड्यातनं एकदा हा बाजार असतो आणि आता असंच आपण बाजार पास करून आता पुढे लागणार आहे, जे की आपल्याला आता चांदबेबी महल रोड लागेल. हे बघा, आता जर डाव्या साईडला जर तुम्ही बघत असाल वरती, तर तुम्हाला असा छोटासा असा किल्ल्यासारखा दिसत असेल तर तो चांदबेबी महल आहे. आणि आता तिथनं आपल्याला सरळच जायचं आहे. आणि एक इथं वैशिष्ट्य असं आहे की ह्या रोडला थोडंसं ऊन होतं, कडक म्हणता नाही ना, पण एक नॉर्मल ऊन होतं, पण इतकी थंड हवा सुटली होती की AC लावायची पण गरज नाही आहे. आणि मी काच उघडून मला छान वाटलं, हवा एकदम सुंदर येत होती, मी त्याचा आनंद घेतला. आणि आता इथनं सरळ तसंच पुढं जाणार आहे आपण. आणि पुढे गेल्यानंतर आता बघा, आपल्याला इथे एक छोटासा घाट लागणार आहे आणि आता घाट लागल्यानंतर आपण हा घाट पास करून आपल्याला तसाच पाथर्डीचा रोड लागेल. तर एक मला छान वाटतं की घाटामध्ये एक रस्ते खूप वळणदार असतात, तर त्यामुळं मजा येते गाडी चालवायला. आणि तर तुम्ही डाव्या साईडला जर बघत असाल तर खूप मोठी दरी आहे आणि जर त्या दरीतनं जर तुम्ही खाली जर तुम्हाला दिसत असेल तर खाली एक तळं पण आहे आणि त्याच साईडला तिकडं सगळे पवनचक्की वगैरे लावलेले आहेत सगळ्या. आणि पवनचक्कीचा मी तुम्हाला पुढे दाखवेलच. आता हा एक मी वेगळ्या अँगलनी व्हिडिओ काढलेला आहे. गाडीच्या टायरला मी गोप्रो लावून एक वेगळा म्हणलं अँगल घ्यावा आणि तसंच आता मी पुढे आलो आहे. आणि इथे बघा, तुम्हाला तळं दिसत असेल पण तळ्यात पाणी नाही आहे आत्ता. आणि असंच हा घाट खाली गेल्यानंतर एक आपल्याला आता आपल्याला इथे एक दर्गा लागणार आहे डाव्या साईडला. आणि म्हणजे ह्या घाटामध्ये करंजीचा घाट म्हणतात त्याला. आणि डाव्या साईडला बघा, आता इथे दर्गा आहे आणि हा दर्गा खूप फेमस आहे इथला. आणि इथे मी नेहमी ह्या रोडने जात असताना थोड्या वेळ थांबून दर्ग्याच्या पाया पडून वगैरे मी जात असतो. म्हटलं की एक जाताना एक वेगळं काहीतरी अँगलने एक व्हिडिओ काढावा म्हणून मी एक जस्ट असा व्हिडिओ काढला जिथनं ट्रक चालला होता आणि ट्रकच्या मागे सगळ्या गाड्या, 2 व्हीलर, त्यानंतर 4 व्हीलर आणि कार्स होत्या आणि एक वेगळा अँगल. आणि आता जर तुम्ही पाहताल तर हा बघा, हा दर्गा आहे, दर्ग्याची मुख्य द्वार आहे हा. आणि तसंच मी एक म्हणलं एक साईडला हे तुम्हाला पवनचक्की दाखवण्यासाठी मी समोर व्हिडिओ काढला. आणि तसंच हे डोंगर आणि झाडी आणि हा रस्ता आणि हा दर्ग्यात जाण्यासाठी खाली रस्ता आणि हा दर्गा आहे आणि खूप फेमस आहे हा दर्गा. आणि दरवेळेस मी इथं आले की इथे थांबून जेवण करून पुढे जात असतो. म्हणलं तुम्हाला पण दर्शन करावं ह्या दर्ग्याचं, म्हणून मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ काढला. आणि आता मी निघतो आहे इथनं, तर समोर एक ट्रकचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तसंच आता मी निघतो आहे इथनं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता आपण ह्याचा पुढचा व्हिडिओ मी नक्कीच टाकतो आहे, तुम्ही पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.